नमस्कार मंडळी, एक छानसा अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणतात ना, आपल्या दाराचं अंगण आपल्या घराची शोभा वाढवते. रोज सुंदर रांगोळी काढण्याचा मी प्रयत्न करते आणि तुमच्यासोबत शेअर करत असते. आजची रांगोळी पण तशीच आहे. आज आपण कलर रांगोळीचा उपयोग न करता फक्त पांढरी रांगोळी आणि त्यात फक्त हळदी कुंकवाचा उपयोग करून आपण इथं रांगोळी काढते. तेही कमळ फुलाची अगदी झटपट आणि कोणीही काढू शकेल. आधी तर आपल्याला पांढरी रांगोळी काढायची आणि त्याची एक पाकळी तयार करायची. पाकळीची अवतीभोवती असे आपल्याला फुलाच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या एकसारख्या. 4 इकडे आणि 4 तिकडे तिन्ही चारही आपल्याला एकसारख्या करून घ्यायचे आहेत. आता आपण जे पाकळ्या तयार केल्या त्याच्या 3 नंबरच्या पाकळीला असं जॉईन आपल्याला हाफ सर्कल तयार करून घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला पांढरीच रांगोळी इथं घालायची. तुम्हाला कलरफुल करायची असेल तर तुम्ही कलरफुलही करू शकतात, पण अशा रांगोळ्या दिसायला खूपच सुंदर दिसतात. फक्त आपण हळदी कुंकू घालायचं, रांगोळ्या खूपच उठून आणि आकर्षक दिसतात. आपल्याला पुन्हा पांढरी रांगोळी त्यामध्ये घालून घ्यायची आणि अगरबत्तीची काडी घेऊन आपल्याला सर्कल इथं करून घ्यायची. रांगोळीवरच खूप उठून दिसतात आणि सुंदर आहेत. अगदी झटपट ही रांगोळी कोणी बघताच काढायला घ्याल एवढी सुंदर रांगोळी. म्हणतात ना, दाराचं अंगण आपल्या घराची शोभा वाढते. ही म्हण काही खोटी नाहीत आणि सुंदर रांगोळी अशी दारासमोर काढायची आणि आपल्या घराची शोभा वाढवायची. आता प्रत्येक आपल्या याच्यावर सर्कल तयार करून घेते. पांढरी रांगोळी आपण जिथं घातली ती तिथं आणि जे आपण कड्या तयार केल्या तिथं आपल्याला खाली आपल्याला कमळ फुलाची एक एक पाकळी तयार करून घ्यायची. आता दोघी साईडने आपल्याला 2-2 पाकळ्या ह्या करून घ्यायच्या. मी मोठ्या आकारात काढते. तुम्हाला छोटं काढायचं असेल कमळ फूल ते तुम्ही काढू शकतात किंवा यापेक्षाही मोठं तुम्ही काढू शकतात. आता आपण पाकळ्या तयार केल्यात आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरी रांगोळी अशी थोडी-थोडी भरून घ्यायची. तुम्ही चांदणीने भरू शकतात, पण आपल्याला दाट काही भरायची गरज नाही. फक्त आपल्याला टोक त्याची पांढऱ्या रांगोळीनं थोडंसं हलकंसं फ्रेश करून घ्यायचं आणि आत पण आपल्याला एक-एक लाईन अशी आतमध्ये पांढरी रांगोळी घालून घ्यायची. आता जिथं आपण आता पाकळ्या तयार केल्या आहेत ना कमळ फुलाच्या वरच्या साईडला, तिथं पण आपल्याला एक लाईन इथं पांढऱ्या रांगोळीची ओढून घ्यायची. अशी ही रांगोळी डिझाईन खूप सुंदर दिसते. आता जे सर्कल तयार केलं होतं त्याच्यावर आपल्याला कड्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे कमळ फुलाच्या पाकळ्या तयार करून घ्यायची. ह्या जरा मी छोट्या आकारामध्ये घेतल्या आहेत म्हणजे खूप उठून दिसतील. खालच्या जरा मीडियम साईजच्या घेतल्या आणि खालच्या खूपच मोठ्या घेतल्यात. वरच्या अशा आपल्याला वेगळ्या पाकळ्या इथं तयार करून घ्यायची. आता यामध्ये पाकळ्या केल्यात ना त्यातसुद्धा आपल्याला पांढरी रांगोळी भरून घ्यायची. खूप सुंदर आणि उठून दिसते रांगोळी ही. तुम्हाला या पाकळ्यामध्ये कलर भरायचा असेल पिंक कलर किंवा गुलाबी कलर तर तुम्ही तो भरू शकतात किंवा राणी कलर. पण यात फक्त मी पांढरा कलरचा इथं जास्तीत जास्त उपयोग करणार आहे. आता ज्या पाकळ्या तयार केल्या होत्या त्यातसुद्धा आपल्याला पांढरी रांगोळी घालून घ्यायची आणि अशी एक सुंदर डिझाईन आपल्याला तयार करून घ्यायची. प्रत्येक पाकळीमध्ये आपल्याला पांढरी रांगोळी घालून घ्यायची. आता त्यामध्ये तुम्हाला पांढरी रांगोळी नसेल घालायची तर तुम्ही एक एक डॉट ठेवला तरी पण चालतं. अशी ही रांगोळी डिझाईनमध्ये खूप सुंदर दिसते. आता मी प्रत्येक पाकळीमध्ये पांढरी रांगोळी घालून घेतली आणि जी आपण कमळ तयार केलं तर त्याच्याच खाली आपल्याला एक छोटीशी लांबसडक पाकळी तयार करून घ्यायची. त्याच्याच खाली आपल्याला 2 छोट्या-छोट्या पाकळ्या तयार करून घ्यायची. अशी आपली कमळ फुलाची रांगोळी डिझाईन इथं तयार झाली. त्यातसुद्धा आपल्याला पांढरी रांगोळी थोडंसं शेड करून घ्यायची फक्त वरच्या टोक्याला. पूर्ण पाकळीला कलर भरायची गरज नाही, म्हणजे पांढरी रांगोळी. फक्त आपल्याला खालच्या वर बाजूनं थोडीशी पांढरी रांगोळी भरून घ्यायची. सेंटरला तिथं आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक टिपका ठेवून द्यायचे, म्हणजे आपण तिथं हळदी कुंकू घालून घेणार आहे. खूप सुंदर दिसतं. आता सर्कल तयार करून घ्यायचं आणि ज्या आपण पाकळ्या तयार केल्या त्या वरच्या तिथं आपल्याला बोटाच्याच मदतीने असं डबल लाईन इथं ओढून घ्यायची. बोटाच्या मदतीने करा किंवा एअरस्टिक जे काठी असते तिनं केलं तरी पण चालतं किंवा माचीसची काडी त्यानेही तुम्ही करू शकतात. खूप सुंदर दिसतं बरं का अशा ह्या रांगोळ्या. तुम्ही बोटानं प्रेस केलं किंवा काठीनं तर खूप सुंदर आणि आकर्षकसुद्धा आणि बघता क्षणी कोणी काढायला घ्याल एवढी सुंदर रांगोळी आहे. आता प्रत्येक आपण जिथं कमळ तयार केलं तर तिथं प्रत्येक पाकळीवर आपल्याला डबल लाईन म्हणजे बोटाच्या मदतीने असे एक एक बोट फिरून घ्यायचे आणि डिझाईन तयार करून घ्यायची. आता जे टोक आहे आपण पाकळ्या तयार केल्या त्या सगळ्यात शेवटी तिथं आपल्याला पांढऱ्या रांगोळीचा एक एक टिपका ठेवून द्यायचे. पांढऱ्या रांगोळीचा ठेवा किंवा तुम्ही डार्क राणी कलर किंवा गुलाबी कलरचा टिपका ठेवला तरी पण चालतो. आज मी कुठलाही कलर वापरणार नाही इथं, फक्त हळदी कुंकू घालूनच रांगोळी डिझाईन तयार करणार आहे. आता आपण कमळामध्ये ते सर्कल तयार केलं तर तिथं आपल्याला कुंकू घालून घ्यायचे आणि आतमध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आणि जे पाकळ्या तयार केल्या त्या वरच्या तिथंसुद्धा आपल्याला मी पांढऱ्या रांगोळीची लाईन ओढली होती तिथं आपल्याला कुंकवानंच एक एक लाईन इथं ओढून घ्यायची. खूप सुंदर दिसता. कुंकू भरा किंवा लाल कलर टाकला तुम्ही तरीही चालेल. लाल कलरला पण सुद्धा एक एक लाईन ओढली तरी पण छान दिसतील रांगोळी. आता जे आपण सर्कल तयार केले ते पांढऱ्या रांगोळीवर तिथंसुद्धा आपल्याला कुंकवाचा एक एक टिपका ठेवून द्यायचे. खूप उठून दिसते आणि सुंदरही वाटते. आता जे आपण पाकळ्या तयार केल्या तिथंसुद्धा आपल्याला हळदी कुंकू भरून घ्यायचे. आता कुठलीही रांगोळी जर असली ना, कलर जर एखाद्या वेळेस आपल्याकडे जर नसेल फक्त हळदी कुंकू भरा. खूप सुंदर रांगोळ्या दिसतात आणि आकर्षकही दिसतात. आता जे आपण वर टिपके ठेवले ते पांढऱ्या रांगोळीचे तिथंसुद्धा आपल्याला कुंकू आणि आतमध्ये हळद घालून घ्यायची.
कुंकू भरा किंवा लाल कलर आणि हळदी पिवळा कलर भरला तरी पण चालतं. पण कुंकवामुळे खूप छान आणि शुभही असते, म्हणून मी तर प्रत्येक रांगोळीमध्ये कुंकूही भरत असते. रांगोळी जरी कधी नसली आपल्याकडे, फक्त हळदी कुंकू घाला तरी पण रांगोळी सुंदर दिसते. मस्त आपली कमळ फुलाची रांगोळी तयार झाली. तुम्हाला माझी रांगोळी आजची कशी वाटली तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुम्ही कोणत्या भागातून बघता ते पण मला नक्की सांगा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.